नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. गरमी इतकी वाढली की रोज आपल्याला काही ना काहीतरी थंडगार प्यावंसं वाटतं. म्हणूनच आज आपण उन्हाळा स्पेशल रेसिपीजमध्ये मार्केटमध्ये 150 ते 200 रुपये ग्लास मिळणारा फालुदा घरच्या घरी सोप्या पद्धतीने कमी वेळात कसा करायचा हे बघणार आहोत. तसेच एक नाही तर 2 शाही फालुद्याचे प्रकार आज आपण करणार आहोत. रॉयल रोज फालुदा आणि मँगो फालुदा. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सर्वात आधी आपण दोन्ही फालुद्यांसाठी जी पूर्वतयारी करावी लागते ती करूया. इथे मी 2 टेबलस्पून इतके सब्जा सीड्स घेतलेले आहेत. यात आपल्याला पाणी घालून भिजत घालायचे आहेत. थोडेसे हे मिक्स केले की लगेच 10-15 मिनिटात 3 ते 4 पटीने चांगले फुलतात. हे तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये भेटतील आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे शरीराला थंडावा देण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. इथे तुम्ही बघू शकता लगेचच पाणी शोषून घेतलेलं आहे आणि डबल झालेत. अजून थोडंसं पाणी घालूया आणि हे आता आपण बाजूला ठेवूया. आता आपल्याला शेवया शिजवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. 2 ग्लास पाणी घ्यायचं आहे. पाण्याला चांगली उकळी येऊन देऊयात. पाण्याला उकळी आली की इथे मी या रोस्टेड ज्या लांब अशा बारीक शेवया भेटतात खिरीच्या त्या यात घालते. माझ्याकडे या शेवया आहेत म्हणून मी या घालते. तुम्ही फालुद्यासाठी खास शेवया भेटतात त्या पण घालू शकता किंवा कॉर्नफ्लॉवर पासून मार्केटमध्ये जो फालुदा भेटतो त्यात कॉर्नफ्लॉवर पासून बनवलेल्या शेवया वापरल्या जातात. इथे माझ्याकडे आज घरी ज्या आहेत त्याच्यात मी फालुदा बनवणार आहे. व्यवस्थित शिजवले की ह्यापासून पण छान असा फालुदा तयार होतो. आता ह्या शेवया फिक्या लागू नयेत म्हणून इथे मी 3 टीस्पून इतकी साखर ॲड करते. आता ह्या आपल्याला चांगल्या 3 ते 4 मिनिटं चांगल्या उकळत्या पाण्यात ह्या शिजवून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता 2 ते 3 मिनिटातच शेवया आपल्या चांगल्या शिजलेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि इथे मी एका बाउलमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे. यात शेवया आपल्याला लगेच घालायच्या आहेत. त्यामुळे त्या एकदम मोकळ्या आणि सुटसुटीत होतात. एकमेकांना अशा चिकटत नाहीत कारण त्याची कुकिंग प्रोसेस थांबते. इथे तुम्ही बघू शकता असं थंड पाण्यात ह्या शेवया टाकल्या की एकदम अशा मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत आणि थंड पण झालेत त्या. आता ह्या शेवया पण आपण आता बाजूला ठेवूयात. आता आपली पुढची स्टेप म्हणजे दोन्ही प्रकारचे मिल्कशेक तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. रोज मिल्कशेक आणि मँगो मिल्कशेक. त्यासाठी इथे मी 1 लिटर फुल फॅटवालं म्हशीचं दूध गरम करून घेतलं. गरम करताना उकळी आल्यानंतर थोडंसं 3-4 मिनिटं मंद गॅसवर आपल्याला हे थोडंसं दाटसर होईपर्यंत गरम करायचं आहे आणि दूध रूम टेम्परेचरवर आल्यावर फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करून घ्यायचंय. आधी आपण रोज मिल्कशेक करून घेऊया. ते ग्लासात आपल्याला घ्यायचं आहे. 3 ते 4 चमचे इतका रोज सिरप आणि यात आपल्याला घालायचं आहे 1.5 कप इतकं थंडगार दूध. हे चांगलं मिक्स करून घेऊयात. इथे आपलं रोज मिल्कशेक तयार झालेलं आहे. आता आपण मँगो मिल्कशेक करूया. इथे मी ह्या 2 आंब्याच्या बारीक अशा फोडी करून घेतलेल्या आहेत. त्यातल्या अर्ध्या फोडी आपल्याला ज्युसरमध्ये घ्यायच्या आहेत आणि इथे मी 1 चमचा इतकी पिठी साखर घालते. मी घेतलेले आंबे गोड आहेत त्यामुळे मी इथे 1च चमचा पिठी साखर घेतलेली आहे. तुम्ही घेतलेल्या आंब्याच्या गोडीनुसार तुम्ही साखर वाढवू शकता जर आंबे कमी गोड असतील तर. ह्यात पुन्हा आपल्याला आता 1.5 कप इतकं थंडगार दूध ॲड करायचं आहे आणि हे आता आपण ज्युसरमध्ये फिरवून घेऊया. मँगो मिल्कशेक पण आपण ग्लासात काढून घेऊया. दोन्ही फालुद्यांची तयारी आपली झालेली आहे. आता आपण फालुदा बनवायला घेऊया. इथे मी 1 ग्लास घेतलेला आहे. आधी आपण रॉयल रोज फालुदा बनवूया. आधी 2 चमचे इतकं रोज सिरप घालायचं आहे. नंतर हा भिजवलेला सब्जा घालायचा आहे 2 चमचे. आता घालूयात शेवया. थोडेसे ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत.
टुटी फ्रुटी घालायची आणि हे तयार केलेलं रोज मिल्कशेक घालायचे. मिल्कशेक घातल्यावर परत थोड्याशा शेवया घालूयात, थोडेसे ड्रायफ्रुट्स, टुटी फ्रुटी आणि यावर आपल्याला घालायचे व्हॅनिला आईस्क्रीम. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणती पण आईस्क्रीम घालू शकता. थोडंसं गार्निश करूया रोज सिरप. आता आपण मँगो फालुदा बनवूयात. बाजूला ठेवलेल्या आंब्याच्या फोडी घालायचे, सब्जा 2 चमचे, ड्रायफ्रुट्स घालायचे, शेवया आणि हा तयार केलेला मँगो मिल्कशेक. परत थोड्याशा शेवया घालूया, ड्रायफ्रुट्स, व्हॅनिला आईस्क्रीम अशा प्रकारे हे दोन्ही आपले शाही फालुद्याचे प्रकार तयार झालेले आहेत. तुम्हाला कोणता फ्लेवरचा फालुदा आवडतो मला कमेंट करून सांगा. अशा प्रकारे आपले दोन्ही शाही फालुद्याचे प्रकार तयार झालेले आहेत. थोडीशी पूर्वतयारी करून दिली तर लहान मुलेही हे फालुदा बनवू शकतात. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर अशाच थंडगार रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करा.